उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही. सोनेरीही दूत आले घरट्यांच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही. लगबग पाखरेही गात जात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे चोहीकडे. झोपलेल्या अशा तुम्ही आणायाचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या चिमुकल्या. बाळाचे निघेता नाव जागी झाली चिऊताई, उडोनिया दूर जाई भूर जाई भूर जाई. हाय हॅलो, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? आशा करते की सर्व मस्तच असाल. तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर झालेली आहे. तुम्ही बघतच असाल सूर्यदेवाचं किती छान असं दर्शन झालेलं आहे. मन अगदी प्रसन्न झालं आहे. तर त्यानंतर लगेचच मी देवपूजा करून घेतली आणि पूजा झाली तर लगेच नाश्ता करायला बसले, कारण की 9:15 झाले होते. आणि नाश्ता करायला बसलेच तर लगेच मल्हार उठला आणि मल्हार न रडता बेडरूमच्या बाहेर येऊन किचनमध्ये माझ्या समोर येऊन बसला. तरी त्याची बडबड चालू होती, काहीतरी योगा करण्याचा प्रकार चालू होता. पाहाच तुम्ही. काय करते? योगा करते. नको, असं नाही करायचं. कुठे चालला? कुठे चालला? त्यानंतर मल्हारला नाश्ता खाऊ घातला आणि बाकीच्या कामाला लागले. कपडे हातात असे धुवून घेतले, लगेचच वाळतसुद्धा घालायला लागले. बेडरूममध्ये तुम्हाला अंधार केलेला दिसत असेल. मल्हारच्या वडिलांची नाईट शिफ्ट असल्यामुळे ते झोपलेले असतात, पण रोजची कामं तर करावीच लागतात. म्हणून आवाज न करता मी माझं काम करत होते. पण मल्हार काय शेवटी ऐकत नाही. त्यांची झोप डिस्टर्ब केल्याशिवाय राहत नाही. मध्ये मध्ये येऊन काही ना काहीतरी त्याची बडबड चालू असते आणि जोरजोराने ओरडत असतो. त्याच्यामुळे तिथूनही पटापट काम आवरलं आणि बाहेर आले. बाहेर आल्यावर लगेचच मल्हारला सुद्धा आंघोळ घालून घेतली. मल्हारला मी रोज सकाळीच आंघोळ घालते. 10 ते 11 वाजेच्या दरम्यान मी त्याला आंघोळ घालते, कारण की जास्त उशिरा पण आंघोळ घालत नाही, कारण की मग मुलांनासुद्धा तशीच सवय लागते. पण आंघोळीला जाताना सुद्धा त्याची रडरड असते आणि आंघोळ झाल्यानंतर बाहेर येण्यासाठी सुद्धा त्याची रडरड असते, कारण की त्याला एकदा पाण्यात खेळायचं असतं किंवा पाण्यात जायचंच नसतं. तर बघा तो कशी मस्ती करतोय. कसं बसं त्याचं लक्ष वळवलं मी, नाहीतर परत तो बाथरूममध्येच जायचं होतं त्याला. तो का ऐकत नाही. कसं बसं त्याला मी बाहेर कबूतर दाखव, पिजन दाखव, हे दाखव, ते दाखव असं बाहेरच्या दिशेने नादी लावलं आणि कपडे घातले. त्याला बाहेर गार्डनला घेऊन जाईल असे छोटे छोटे आमिष दाखवावे लागतात, जेणेकरून तो विसरून जातो बाकीच्या गोष्टी. पटकन त्याला कपडे घातले, रेडी केलं आणि मग आज सकाळी त्याला गार्डनला घेऊन जाणारा कोणीच नव्हतं, कारण की आज वोटिंगचा दिवस होता. तर आजोबा आज वोटिंगसाठी बाहेरच होते दिवसभर. आज घरी कोणीच नव्हतं त्याला बाहेर घेऊन फिरायला जाण्यासाठी. मी त्याला घेऊन जात नाही मोस्टली सकाळी, कारण की घरात कामं असतात. सो मी त्याला टीव्हीला कार्टून्स किंवा पोयम वगैरे लावून देते, जेणेकरून तो बघत बसतो, बोलत बसतो. आत्ता तो 2 वर्ष 2 महिन्याचा आहे, पण बऱ्यापैकी पोयम्स सगळ्या तो बोलतो, ABCD बोलतो. बऱ्याचशा गोष्टी तो म्हणजे टी व्हीवरून लावून दिल्यामुळे बोलतो. तर आता तो रेडी झालेला आहे. त्याला छान मी बेडवर बसवून दिलेला आहे. आता टीव्हीला मी त्याला छान असं कार्टून किंवा पोयम लावून देतो. तर आज पटापट सगळी कामं आवरायची होती, कारण की वोट करायलासुद्धा जायचं होतं. आय होप तुम्ही सर्वांनीसुद्धा आज वोट केलं असेल किंवा करणार असाल, कारण की हा आपला हक्क आहे. लोकशाहीचं राज्य आहे, त्याच्यामुळे वोट सर्वांनी करायलाच हवं. तर आम्ही वोट करायला निघालो होतो. सगळे एकाच टायमाला निघालो. पप्पा तर आज दिवसभर बाहेरच होते. तर हे माझे छोटे दीर आले होते. सो तो मल्हारला घेऊन चालले होते तिकडे त्यांच्या घरी, कारण की वोटिंगच्या इथे खूप गर्दी असेल, त्याच्यामुळे मी त्याला घेऊन जाणार नव्हते. त्यांना बोलवून घेतलं आणि मग त्यांच्यासोबत त्याला पाठवून दिलं आणि मग वोट करून झाल्यानंतर आम्ही त्याला घ्यायला जाणार होतो. आणि परत तिथून आम्हाला तसंच DMartला सुद्धा जायचं होतं. सो बघू आता पुढे कसं काय होतं आहे ते.
सुरुवातीला तर आम्ही पहिले वोट करून येतो. तर हा बघा, हा निघाला मल्हार त्यांच्यासोबत. गाडी बंद आहे तोपर्यंतच फक्त आवाज आहे त्याचा. कुठे चालले? वोटिंग करायला. वोटिंग करायला चालले. कोणाला देणार तुम्ही वोट? तर आम्ही दोघं चाललो होतो वोट करायला. मम्मी दिराच्या गाडीवर गेल्या होत्या, कारण की त्यांना थोडा चालायचा प्रॉब्लेम होता. सो ते वोट बूथवर त्यांना पोहोचवणार होते गाडीने. तर आम्ही दोघंच चाललो होतो रस्त्याने. तर मी त्यांना विचारत होते की तुम्ही कोणाला वोट देणार किंवा काय मत आहे वोट देण्यामागे. तर असं आमचं कन्व्हर्सेशन चालू होतं आणि मग आम्ही पोचलो, वोट केलं. हे बघा, आम्ही सासूनांनी छान फोटो काढला, मी सुद्धा फोटो काढला आहे सिंगल. आणि मग वोट करून घरी आलो. मल्हारला घरी आल्यानंतर थोडा वेळ झोपवलं आणि मग आम्ही गेलो डीमार्टमध्ये शॉपिंग करायची होती. डीमार्टचं काम हे पेंडिंग होतं. सो आज सुट्टी असल्या कारणाने आणि वोटचा दिवस होता तर जास्त कामही नव्हतं. सो गेलो डीमार्टमध्ये आणि मग जे काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि मग परत निघालो घरी. 1 ते 1.5 तास कुठे गेला डीमार्टमध्ये आम्हाला समजलंच नाही. तर हे बघा, घरी आल्यानंतर सामान लगेचच काढलं आणि जागच्या जागी जिथे लावायचं तिथे ठेवून दिलं. कारण की मग नंतर करू म्हटल्यानंतर खूप वेळ निघून जातो आणि मग कामं अशीच पेंडिंग राहतात. सो आल्या लगेचच सामान आहे त्या जागी आम्ही लावून दिलं. मी दुसरं काही काम करते तोपर्यंत मम्मींनी अर्धं सामान लावून म्हणजे जागच्या जागी ठेवून दिलं होतं. तर मग संध्याकाळी असे पण 5:30 वाजलेच होते आम्हाला. सो 6 वाजले. मग नंतर लगेचच संध्याकाळच्या जेवणाला मल्हारला संध्याकाळचा नाश्ता खाऊ घालण्यामध्ये बराचसा वेळ माझा 7 कधी वाजून जातात समजतच नाही. लहान मुलं असल्यानंतर घरात वेळ कधी जातो अजिबात समजून येत नाही. तुम्हाला अनुभव असेलच. सो संध्याकाळचं जेवण बनवून झालं, जेवण केलं. संध्याकाळचे बोलते, रात्रीचे 9:30 वाजले होते जेवण करून. आम्ही खाली 9:30 पावणे 10 झाले होते. आम्ही खाली आलो होतो राऊंडला, कारण की मल्हारला खूप असं वाटत होतं की खाली जावं. त्याच्यामुळे तो खूप वेळचा मागे लागला होता की चला खाली जाऊया. सो आम्ही दोघी त्याला खाली घेऊन आलो, कारण की छान वाटतं त्याला असं रात्री फिरायला घेऊन आलं की फ्रेश राहतो तो. तर मग त्याला खाली घेऊन आलो, राऊंड मारला. तर अशा पद्धतीने आमचा दिवस संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बाय. श्री स्वामी समर्थ.